मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसंकल्प अभियानाला आजपासून सुरुवात। मिशन 48 साठी शिंदेंनी कचलीये कंबर। शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। अभियानाला शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघातून सुरुवात होतीये। शिवसंकल्प अभियानाद्वारे 2 टप्प्यामध्ये सभांचा धडाका सुरू करण्यात येतोय। MTHLचा जो पूल आहे त्याच्यावर आज याच्यासाठी चालू आहे की याची पाहणी करून जो कार्यक्रम आहे प्रधानमंत्री महोदयांचा स्टार्ट टू ज्या सुरुवात जिथून होते आणि जिकडे शेवट आहे तिथे मोठं लोकांना ते ऍड्रेस करणार, मार्गदर्शन करणार आणि ते देखील काही आणखी मुंबईतले प्रकल्प जे आहेत त्याचं लोकार्पण होणार आहे। MMRDच्या प्रकल्पांचं लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे। त्यामुळे मोठा असा हा कार्यक्रम आहे। तर शिवसंकल्प अभियानाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। लोकसभेसाठी शिवसेनेचं मिशन 48 अंतर्गत पहिलं अभियान या ठिकाणी सुरू झालं आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातून पहिली सभा होते। या सभेचं नक्की आयोजन कसं आहे, किती लोकांची कॅपॅसिटी या 100 एकरावरती बसवण्यात आलेली आहे, सर्व माहिती आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे एकूण संपर्क प्रमुख विकास रेपाळे यांच्याकडून घेऊ। सर नमस्कार। खरं तर मोठ्या भव्य दिव्य ही सभा होते, तयारी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली। कसं नियोजन आहे, किती लोकांची कॅपॅसिटी आहे? महाराष्ट्रातल्या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात या ठिकाणी शिरूरमधनं सुरुवात होते। कायमच शिरूर लोकसभा हा खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिलेला आहे। या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 हजार लोकांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आमची अपेक्षा त्यापेक्षा जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येतील आणि माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांवर असलेला विश्वास, असलेला महायुतीवर असलेला विश्वास आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हा सरकारवर असलेला विश्वास हा लोकांच्या उपस्थितीवरून आपल्याला दिसून येणार आहे। शिरूर ही खऱ्या अर्थानं महायुतीच्या विजयाची नांदी ठरेल। आपला मुख्यमंत्री आपल्याला भेटायला येतोय तर आपण मोठ्या संख्येने आलो पाहिजे। ही काय कोणी भाड्याने आणलेली लोक नाही आहेत, ही उत्स्फूर्तपणे शिंदे सरकारवर प्रेम करणारी लोक आहेत। तुम्ही अगदी थोड्या वेळातच 15-20 मिनिटात तुम्हाला कळेल की किती भव्य आणि दिव्य अशी सभा या ठिकाणी होईल। आपण बोलले तर भव्य दिव्य सभा या ठिकाणी होणार आहे आणि कार्यकर्ते सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे। नक्की गर्दी मात्र होणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातून ही शिवसेना संकल्प अभियानाची सुरुवात झालेली आहे। मात्र यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होणार का, की नुसत्या बाष्प गप्पा होणार, याकडेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, शिरूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।